Student, in last lecture we saw the lipids. In that we saw the definition of lipids and classification of lipids. Next we will see the quality control of fats and oils or purity of fats and oils or chemical constant for fats and oils. आता हे जे काय आपण टायटल बघितलं आहे क्वालिटी कंट्रोल ऑफ फॅट्स अँड ऑइल्स म्हणजे काय नेमकं. आता आपलं जे काही फॅट्स अँड ऑइल्स आहे ह्याचं नेमकं क्वालिटी कसं आहे हे आपण कसं चेक करणार. त्यासाठी त्यांनी आपल्याला काही टेस्ट दिले आहेत, काही नंबर दिलेले आहेत, काही व्हॅल्यू दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला कळतं की बा आपलं जे काही ऑइल किंवा फॅट आहे ह्याचं आपल्याला क्वालिटी आपण चेक करू शकतो. ते प्युअर आहे का इम्प्युअर आहे, नाहीतर त्याचं क्वालिटी काय आहे हे आपण डिसाईड करू शकतो. त्याला आपण म्हणतो क्वालिटी कंट्रोल ऑफ फॅट्स अँड ऑइल्स. In that first we will see the acid number. It is also called as an acid value. त्याने आपल्याला त्याचं डेफिनेशन दिलेलं आहे. It is defined as the number of milligram of potassium hydroxide required to neutralize free fatty acid present in 1 gram of oil or fat. That is called as an acid number. त्यांचं म्हणणं आहे की बाबा the number of milligram of potassium hydroxide required to neutralize free fatty acid present in 1 gram of fat or oil. आता आपल्याकडे समजा 1 ग्रॅम फॅट किंवा ऑइल आहे, त्याच्यामध्ये फॅटी ॲसिड असतो. ते न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला किती मिलीग्रॅम ऑफ KOH लागेल त्याला आपण म्हणतो पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागेल. त्याला आपण म्हणतो किती OH लागेल त्या OHला आपण म्हणतो ॲसिड नंबर. त्याच्यावरून आपल्याला कळते की बाबा किती OH लागतो, किती पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागतो, त्याच्यावरून आपण ॲसिड नंबर काढू शकतो. मग हे ॲसिड नंबर नेमकं कशासाठी काढतो आपण, त्याचं त्याने आपल्याला सिग्निफिकन्स दिलेलं आहे. इफ द ॲसिड नंबर इज लो द फॅट्स अँड ऑइल्स आर दी सुपिरियर म्हणजे काय गुड क्वालिटी. अँड इफ ॲसिड नंबर इज हाय फॅट्स अँड ऑइल्स आर दी इन्फिरियर क्वालिटी, त्याला आपण म्हणतो बॅड क्वालिटी. जर का ॲसिड नंबर कमी असेल तर जे काही फॅट किंवा ऑइल आहे ते क्वालिटी चांगलं असेल. जर ॲसिड नंबर जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो इन्फिरियर क्वालिटी. दॅट इज वन ऑफ द सिग्निफिकन्स ऑफ ॲसिड नंबर और ॲसिड व्हॅल्यू. For injection where oil is used as a vehicle should have acid number is less. ज्यावेळेस आपण इंजेक्शनसाठी आपण ऑइल यूज करतो त्यावेळेस त्याचं जे काही क्वालिटी असेल ते गुड लागते, त्यासाठी ॲसिड नंबर आपल्याला कमी पाहिजे, लेस पाहिजे. Thus acid number is used to determine the free fatty acid present in given sample of fat or oil. आता ॲसिड नंबर नेमकं आपल्याला काय सांगतो तर आपलं जे काही फॅट किंवा ऑइल आहे त्याच्यामध्ये किती फ्री फॅटी ॲसिड आहे ते काढण्यासाठी आपला ॲसिड नंबर गरजेचा आहे. आता नेक्स्ट आहे सपोनिफिकेशन नंबर. इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मिलीग्रॅम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड रिक्वायर्ड टू सपोनिफाय 1 ग्रॅम ऑफ फॅट ऑर ऑइल. समजा आपल्याकडे 1 ग्रॅम फॅट किंवा ऑइल आहे, ते सपोनिफाय करण्यासाठी आपल्याला किती पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागेल, आपल्याला किती मिलीग्रॅम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागेल त्याला आपण म्हणतो सपोनिफिकेशन नंबर. आता याचं यूज काय आहे नेमकं, त्याला आपण म्हणतो सिग्निफिकन्स काय याचं. सपोनिफिकेशन नंबर मेजर्स दी ॲव्हरेज मॉलिक्युलर साईज ऑफ फॅटी ॲसिड प्रेझेंट इन फॅट ऑर ऑइल. आता जे काही फॅट किंवा ऑइल आहे त्याच्यामधलं जे काही मॉलिक्युलर साईज आहे ते आपल्याला मेजर करण्यासाठी सपोनिफिकेशन नंबर लागतं. द व्हॅल्यू इज हाय फॉर फॅट कंटेनिंग शॉर्ट चेन फॅटी ॲसिड. The saponification number of few fats and oils are given below. आता त्याने आपलं काही एक्झाम्पल दिले आहेत. ह्युमन फॅट दॅट इज 195 to 200. बटर आहे दॅट शुड बी 230 to 240. कोकोनट ऑइल 250 to 260. दॅट इज दी सम एक्झाम्पल्स ऑफ saponification number. Next is the acetyl number. It is defined as the number of milligram of KOH required to neutralize the acetic acid obtained by saponifying 1 gram of acetylated fat or oil. That is called as an acetyl number. The significance is it is used for the determination of number of OH group present in fat or oil. आता acetyl number आपल्याला आपल्या फॅट किंवा ऑइलमधले जे OH ग्रुप आहेत ते डिटर्मिन करण्यासाठी यूजफुल होतो. नेक्स्ट इज दी आयोडीन नंबर. इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ ग्रॅम्स ऑफ आयोडीन. ह्याच्यामध्ये त्याने आपलं आयोडीन दिलं आहे दॅट शुड बी इन ग्रॅम्स. दॅट इज नंबर ऑफ ग्रॅम्स ऑफ आयोडीन अब्सॉर्ब्ड बाय 100 ग्रॅम्स ऑफ फॅट्स ऑर ऑइल्स. आता आपण 100 ग्रॅम फॅट्स किंवा ऑइल्स घेतलो
आता त्याच्यामध्ये आपण किती आयोडीन अब्सॉर्ब होतो, दॅट इज कॉल्ड एज ना नंबर ऑफ ग्रॅम्स ऑफ आयोडीन अब्सॉर्ब्ड बाय 100 ग्रॅम्स ऑफ फॅट्स और ऑइल्स, त्याला आपण म्हणतो आयोडीन नंबर. द सिग्निफिकन्स इज आयोडीन नंबर इज यूजफुल टू डिटरमाइन दी एक्स्ट्रॅक्ट अँड अनसॅच्युरेशन ऑफ ऑइल सॅम्पल, त्यासाठी यूज होतो. द आयोडीन नंबर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन प्रेझेंट इन ऑइल सॅम्पल. म्हणजे अनसॅच्युरेशन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड हे किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला आयोडीन नंबरची गरज आहे. जेवढे आयोडीन नंबर जास्त असतील तेवढे अनसॅच्युरेशन जास्त असेल. दे आर गिव्हन सम एक्झाम्पल्स. कोकोनट ऑइल दॅट शुड बी आयोडीन नंबर इज 7 to 10. ग्राउंडनट ऑइल 85 to 100. Butter, they also given butter, palm oil, olive oil, cottonseed oil, sunflower oil, linseed oil, respect to their iodine number. These are the some examples with their iodine number. Thus determination of iodine number will helps for the know the degree of adulteration in given sample of oil. आता अडल्ट्रेशन म्हणजे काय, मिक्सिंग ऑफ अदर सॅम्पल, त्याला आपण मराठीत म्हणतो भेसळ. आता जे काय आपलं ऑइल आहे किंवा फॅट आहे त्याच्यामध्ये जर कोणी भेसळ केलं असेल, अडल्ट्रेशन केलं असेल तर ते आपण फाइंड आउट करण्यासाठी आयोडीन नंबर आपण काढला तर आपल्याला समजून जाईल. नेक्स्ट इज दी पोलन्स्की नंबर. इट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ मिलीलीटर ऑफ 0.1 नॉर्मल KOH रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज दी इनसोल्युबल फॅटी ॲसिड फ्रॉम 5 ग्रॅम ऑफ फॅट ऑर ऑइल. आता समजा आपल्याकडं 5 ग्रॅम फॅट किंवा ऑइल आहे, त्याच्यामधलं जे काही इनसोल्युबल फॅटी ॲसिड ते न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला किती KOH लागेल, दॅट शुड बी इन लिटर, दॅट शुड बी इन मिलीलीटर. त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपलं पोलन्स्की नंबर किती आहे. नेक्स्ट वन इज दी रिचर्ड मेसेल नंबर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज RM number. It is defined as the number of ml of 0.1 normal KOH required to neutralize the soluble fatty acid, soluble volatile fatty acid distilled from 5 ग्राम of fat or oil. त्याला आपण म्हणतो रिचर्ड मेसेल नंबर. It is also used to detect the adulteration in the fats and oils. These are the some quality controls of the fats and oils. These are very important. Next we will see the difference between fats and oils. In fats are the triesters of glycerol and saturated fatty acid, but in oils these are the triesters of glycerol and unsaturated fatty acid. In fats there will be a saturated fatty acids, but in oils that should be unsaturated fatty acids. Fats are solid at room temperature, example wool fat, and oils are liquid at room temperature, example is sunflower oil and coconut oil. Next we will see the waxes. Waxes belongs to the group of simple liquids. They are defined as the esters of fatty acid with higher alcohol other than glycerol. आपण फॅट अँड ऑइलचं डेफिनेशन बघितलं, त्याच्यामध्ये आपण ग्लिसरॉल दॅट इज दी अल्कोहोल, बट इन वॅक्सेस देर विल बी अ हायर अल्कोहोल आर यूज्ड. दे आर सिक्रेटेड बाय द सम इन्सेक्ट्स. हे जे काही वॅक्स आहे हे काही प्रकारचे इन्सेक्ट्स असतात ते सिक्रेट करतात, त्याच्यापासून आपण वॅक्स तयार करू शकतो. आता बीज वॅक्स आहे, दीज आर सिक्रेटेड बाय दी हनी बीज. इट इज ऑल्सो सिक्रेटेड बाय दी शीप. दे आर ऑल्सो occurs as protective coating on leaves, fruits in some plants. These are the some occurrence of the waxes. The waxes property, these are insoluble in water but soluble in organic solvents. It is also used in making of paints. It is also used in the valuable product for number of cosmetics and pharmaceutical drugs. These are the some uses of these waxes. They are given some common waxes. Example, first one is beeswax. These are secreted from honey bees to form a honeycomb. The uses are, these are used as a hardening agent. आता आपण जे काही टॅबलेट कोटिंग वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण हे हार्डनिंग एजंट पण यूज करू शकतो. ऑल्सो यूज इन दी कॉस्मेटिक्स अँड फार्मास्युटिकल ड्रग्स.
आता नेक्स्ट आहे कार्नोबा वॅक्स. इट इज फाउंड इन दी लीव्ज ऑफ दी कार्नोबा प्लांट. आता हे कार्नोबा प्लांटवर आपलं हे कार्नोबा वॅक्स भेटतं. These are used in the car polisher, also in cosmetic preparations like lipsticks, and also used in the will give moisture to the skin. Also used in the tablet coating. Also it helps in the easily swallowing the tablets. These are the some pharmaceutical uses of this carnauba wax. Next one is the lanolin. It is also called as wool wax. It is also used in the making of ointment, also protective grade knee, also used in cosmetic preparations, also used in emulsifying agent. These are some uses of lanolin wax. The functions of lanolin wax: they provide a protective coating on the surface of plant and animal. They also provide wax coating in leaves and fruits, prevent them from infection of fungi and bacteria. हे फंगाई अँड बॅक्टेरिया प्रोटेक्शनसाठी पण आपण हे वॅक्स यूज करू शकतो. नेक्स्ट विल सी दी डिफरन्स बिटवीन वॅक्स अँड फॅट. वॅक्सेस आर esters of fatty acid with higher alcohol. Fats are the esters of fatty acid with glycerol. Waxes on hydrolysis yield a long chain fatty acid along with long chain monohydric alcohol. But in fats, when we are hydrolysis, yield a long chain fatty acid and trihydric alcohol. That is called glycerol. Waxes मध्ये monohydric alcohol असेल आणि फॅट्स मध्ये ट्रायहायड्रिक अल्कोहोल असेल. In waxes, each molecular wax contains single ester group. In fat, each molecular fat containing triester group, that is wool fat. आणि ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बीजवॅक्स अँड लॅनोलिन अँड कार्नोबा. नेक्स्ट विल सी दी कंपाऊंड लिपिड्स. दॅट इज दी सेकंड क्लासिफिकेशन ऑफ लिपिड्स. आतापर्यंत जे काय आपण बघितलेलं आहे फॅट्स, ऑइल्स, त्याच्यानंतर वॅक्स बघितलेले आहे. These are the simple lipids. Next we will see the compound lipids. In that first one is phospholipid, that is very important. These are the compound lipids and are esters of fatty acid with glycerol containing esterified phosphoric acid and nitrogenous base. ह्याच्यामध्ये आपल्याला फॅटी ॲसिड असेल, एस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड असेल विथ ग्लिसरॉल असेल. त्याच्यामध्ये ॲडिशनल असेल एस्टरिफाईड फॉस्फरिक ॲसिड अँड नायट्रोजिनस बेस. दॅट इज कॉल्ड फॉस्फोलिपिड्स. They are present in large amount in nervous tissue, brain, kidney, liver and pancreas and heart. हे आपलं मेनली आपल्याला ब्रेनमध्ये आढळतो, किडनीमध्ये आढळतो, लिव्हरमध्ये आणि पँक्रियाज आणि हार्टमध्ये आपल्याला हे कंपाऊंड लिपिड असेल. नेक्स्ट विल सी दी बायोलॉजिकल फंक्शन्स और इम्पॉर्टन्स ऑफ फॉस्फोलिपिड्स. Phospholipids forms the structure of cell membrane, that is mold, that is matrix of cell wall. Myelin sheath means that is the surrounding the axon of nerve cells, microsomes and mitochondria. ह्याच्यामध्ये आपल्याला फॉस्फोलिपिड्स आढळेल. They act as a carrier of inorganic ions across cell membrane. They also increase the rate of फॅटी ॲसिड ऑक्सिडेशन. फॅटी ॲसिडचं ऑक्सिडेशन होण्यासाठी आपल्याला फॉस्फोलिपिड गरजेचं आहे. दे ऑल्सो हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग प्रोसेसमध्ये आपल्याला फॉस्फोलिपिडची गरजेचं आहे. दे ॲक्ट्स ॲज प्रोस्थेटिक ग्रुप टू सर्टन एन्झाईम्स. दे ऑल्सो ॲक्ट ॲज इमल्सिफाईंग एजंट इन डायजेशन अँड absorption of fats. These are the some functions of phospholipids. Next lecture we will see the classification of phospholipids.